आज बनणार आहे चिकन बिर्याणी। कांदा टाकायचा। हा झाली। हा चिकन धुतलं, दही टाकलं। हा त्याच्यात आता आलं लसूण पेस्ट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, कोकणी मालवणी मसाला टाकला। आता हळद, हे सगळं मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं। हे लावून ठेवून द्यायचं, झाकण लावून ठेवून द्यायचं। तांदूळ धुवून ठेवले चांगले स्वच्छ, आणि त्याच्यात पाणी टाकून ठेवले। बासमती तांदूळ, बासमती तांदूळ। कढई तापत ठेवली आहे, आता त्याच्यामध्ये तेल टाकतीये। तेल ठेवलं आणि त्याच्यात आपला तळायचा कांदा घेतला, तळायचा। ओके, कांदा घेतला म्हणजे उभा कापलेला कांदा घेतला, तो तळायचा आहे। ओके, आज बनणार आहे चिकन बिर्याणी। मम्मी बनवत आहे। कांदा तळून झाला। जिरं, 1 चमचा, स्टार फूल, काळी मिरी, लवंग, दालचिनी, दालचिनी, पत्री, मसाला वेलची, हिरवी वेलची, कांदा, हे बघ, हे ना कांद्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे लवकर भाजतं। हे भाजून घ्यायचं चांगलं। कांदा भाजून झाला। आता त्याच्यात टोमॅटो टाकायचं, टोमॅटो, गरम मसाला, जिरा पावडर, ओके, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, लाल मसाला, कोकणी मालवणी मसाला, मिरच्या कापलेल्या, मधून कापलेल्या। भाजून झालं। आता त्याच्यात चिकन सोडायचं। ओके, ते मगाशी मसाला बिसाला लावून ठेवलेलं ना मिक्स करून, ते चिकन टाकायचं। थोडंसं पाणी त्याच्यात, आता हे मिक्स करणार आणि थोडा वेळ शिजायला द्यायचं। ओके, शिजायला द्यायचं तोपर्यंत भाताची तयारी होईल। मीठ चवीपुरता, आपण पाणी तापत ठेवलंय, मीठ, त्याच्यात हिरवी वेलची, स्टार फूल, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि मसाला वेलची आणि जिरं, हे सगळं टाकायचं त्याच्यात, आणि पत्री आणि 1 चमचा घी,
1 चमचा घी. तांदूळ याच्यात सोडायचे. धुवून ठेवून दिलेलेस ना? हो, धुवून ठेवून दिलेले पाण्यात टाकून ते आता उकळत ठेवायचे. या पाण्यात पाणी गाळून उकळायचे. आता कड आल्यावर येते. आता हा भात गाळून ह्याच्यात टाकणार. चिकनच्या ह्याच्यात. गॅस बंद केलाय ना? हो, दोन्ही. ओके, दोन्ही गॅस बंद केले. कांदा टाकायचा. हा, कोथिंबीर, पुदिना, दूध टाकायचं. केसरचं दूध. थोडस हे पाणी टाकायचं जे आपण भात उकळलेलं पाणी त्याच्यात टाकायचं. 1-1.5 पेला टाकायचं है ना? घी टाकायचं. झाकण लावायचं आणि 10 मिनिटं मोठ्या याच्यावर ठेवायचं. गॅस ना पेटवायचं. 10 मिनिटं ठेवायचं. मोठ्या याच्यावर 10 मिनिटं ठेवायचं आणि मग नंतर 5 मिनिटं किंवा बारीक याच्यावर ठेवायचं. झाली झाली चिकन बिर्याणी. हा आहे देवगडचा आपूस. हा बाबू आहे, आमचा बाबू आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.